जय जिजाऊ जय शिवराय. तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते हवी जिंजुर्डे ह्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज आम्ही निघालेलो आहे गावाला आणि तुम्ही तर म्हणजे तवा नवरात्रीमधला ब्लॉग बघितलाच होता की आज आम्ही चाललेलो आहे आमच्या आधीच्या घरी. तर माझ्या लहान बहिणीच्या घरी कसं त्यांची आज वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. तर त्या कार्यक्रमाला निघालेलो आहे बघा. मी शंभू आणि शंभूच पप्पा. तर शिवला घरीच ठेवणार आहे कारण की शिव तर आपल्याला आहे थोडासा, त्याच्यामुळं मग कसं आपण ते आणलंय मग वल्ला पण नाही झाला पाहिजे शिव, त्याच्यामुळं शिवला ठेवलेलं आहे बघा घरीच मम्मी जवळ. आणि आता आम्ही चाललेलो आहे काजळ खेळायला. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. बघा आता चाललेलं आहे तर काजळ खेळायला. कसं म्हणजे आता कोणाची इथं पण कार्यक्रम असला तर लवकरच निघावं लागतं, पण आम्हाला पावसामुळे थोडासा टाईमच झाला कारण की सकाळी बुरबुर चालू झाली आणि मग बुरबुर चालू झाली त्याच्यामुळे मग काही लवकर निघता नाही आलं. आणि त्याच्यामुळे बघा 11 वाजले आता घरी निघायच्या आम्हाला वाजलेले आहेत 11. आणि आता चाललो आम्ही माझ्या लहान्या बहिणीची आदितीची त्यांची तिच्या आजी सासऱ्याचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे. तर तिकडं निघालोच बघा आता. आणि कसं आता पावसाचं वातावरण त्याच्यामुळं काही रोडला जास्त म्हणजे पब्लिक नाही, गर्दी नाही रोडला. तर एकदम म्हणजे शांत आहे रोड, गर्दी कमी झालेली आहे रोडची कारण की कुठं पावसा पाण्याचे जास्त आता फिरत नाही आणि सगळ्यात म्हणजे शेतातले कामं चालू झालेले आहे त्याच्यामुळे आता काही जास्त कोणी आता जास्त फिरत नाही. तर आज आम्ही चाललेलो आहे बघा आधीच त्यांच्या घरी. आणि इथं शनिदेव धाम मंदिर आहे तर शनिदेवाचं. आणि आज इथं पण गुरुपौर्णिमाचा म्हणजे कार्यक्रम मोठा. तर इथं माझी मम्मी त्यांचं जाखमातावाडी बघा गंगापूरपासून गंगापूरपाशी 2 किलोमीटर मागं. तर विठ्ठल आश्रम ते आहे. तर साईडच्या दुकानात या. तर बघा शाळापाशी आलेच नंतर शाळेतलं ध्यान आलं कारण की न्यू हायस्कूल शाळा आणि मुक्तनंदन कॉलेज बघून तर शाळेतलं ध्यान आलं. तर मी इथंच होती 10वीपर्यंत शाळामध्ये न्यू हायस्कूलला. बघा मुक्तनंदन कॉलेज आहे 11वी ते शेवटलोक आहे. आणि इथं न्यू हायस्कूल गंगापूरची शाळा आहे. तर आता कसं शाळा पुढं सगळे झाडं ते लावलेले. पहिले आम्ही शाळेत जात होतो हे झाडं एकदम छोटे ते. मग मी शंभूच पप्पाला तेच म्हणत होते की बघा शंभूच पप्पा आम्ही जेव्हा शाळेत येत होतो तेव्हा एकदम लहान लहान झाडं होते आणि आता बघा 5-6 वर्षानंतर किती मोठे झाडं झाली हे. आता गंगापूरमध्ये आलो आणि गंगापूरपासून 10-12 किलोमीटर आहे आधीचं गाव म्हणजे काजळखेड. तर तिकडं निघालो बघा आता. आणि गंगापूरमध्ये कसं आलं का आम्ही म्हणजे तेव्हा पहिल्यांदा गंगापूरला यायचं तेव्हा काही गाडी बिडी नव्हती. तर आता माझी मम्मी तिने आता 2 वर्ष झाली तेव्हाच मोटरसायकल घेतलेली आहे गाडी. आणि त्याच्या आधीचा पै किंवा मग रिक्षाने जायचो तर एकदम भारी वाटायचं. आणि आता लग्न झाल्यापासून गाडीवरच आणि पै जाण्याचा मज्जा वेगळीच राहते. शिवाजी चौकमध्ये आलेलं बघा गंगापूरचं शिवाजी चौक आहे. तर आता इथून निघालेलं आहे तिकडं जाण्यासाठी. आणि शिवाजी चौकामध्ये इतकी गर्दी राहते कारण की चौफुली नाही इथं त्याच्यामुळे लई गर्दी राहते. आणि खरं लवकर जायचं होतं पण मग कसं पावसाचं वातावरण असल्यामुळं काही लवकर जायला टाईम नाही भेटला. आणि आता घरचं पण आता आपले शंभूला आणला आणि त्याच्यामुळं. आणि खरं आज आम्ही शिवला आणलेलं पण नाही कारण की शिवचं काल तापण ते आलती शिवला आणि शिव तापलेला होता काल. त्याच्यामुळे मग मम्मी त्या म्हणाले की आमचा शिव तसा बी घरी राहतो मम्मी त्यांच्यापाशी. मग मम्मी त्या म्हणे की तुम्ही जा शिव आपला तसा बी आमच्या जवळ राहतो. आणि आता कसं वरचं खायला पण लागलं त्याच्यामुळे मग काही गरज नाही एवढी त्याला मम्मीची. तर इकडे बघा किती मस्त असे टेडी बेड ते लावलेले म्हणजे असे लहान लेकरांचे फुगे ते खेळायला. आणि आता काय गावच्या थोडंसं माग आहे काय गावापासून. तर इकडं पहा किती पाऊस चालू झाला आणि उभा राहिलेलं होतं एक साईडला म्हणजे रोडच्या. पण आता निघालो पाऊस कमी झाला त्याच्यामुळं पाऊस चांगलं झालं म्हणजे असं भिज पाणी तरी पाऊस झालं इकडं. तर आता चाललोय बघा काय गावच्या थोडंसं माग आलेलं आहे. आणि काय गावचा रस्ता थोडासा म्हणजे खराब झालेला आहे त्याच्यामुळं दमणीच गाडी घ्यावं लागते. आणि आता आपल्या गाडीवरती शंभू पण आहे त्याच्यामुळं. आणि आता ह्यो औरंगाबाद हवे म्हणजे संभाजीनगरचा हवे नेवासा संभाजीनगर हवे. आणि ह्या म्हणजे रोडला इतकी पब्लिक राहते आणि गाड्या पण जास्त राहत्या. पण मग आत्ताच पाऊस झाला त्याच्यामुळे पब्लिक सगळी दुकानामध्ये कुठं काय कोणी दुकानात तर कोणी म्हणजे टपरीमध्ये कोणी हॉटेलमध्ये थांबून घेतलेलं आहे पाऊस चालू होता त्याच्यामुळं. मग आम्ही पण थांबून घेतलं एका टपरीमध्ये. आणि मग आता चाललो बघा. तर आपली जी गंगामाई आहे तर किती मस्त असा हे बघा गंगामाई साईडच्या झाडं जुडं. आणि कसं कोणी पण एकदा गंगाच्या म्हणजे जवळून चाललं म्हणजे दर्शन तर घ्यावंच लागतं. तर आम्ही पण गंगामाईचं दर्शन घेतलं आणि आता निघालोय बघा. गंगाला पाणी पण किती आहे बघा किती पाणी गंगाला येईल.
कसं म्हणजे इकडे येण्याचं काय म्हणजे असं प्रवासच नव्हता जास्त, पण आता माझी लहानी बहीण दिलेली इकडं काजळ खेळायला, त्याच्यामुळे इकडे यावं लागतं. आणि मोठी बहीण तर इथंच आहे मालगावला आमच्या गावामध्येच. तर तुम्ही बघितलाच असं काय अजून तिकडचं तिची इकडे गेल्याच्या नंतर ब्लॉग बनवलेला नाहीये, पण म्हणजे जेव्हा मी तिच्या घरी जाईन काही कार्यक्रम असेल किंवा म्हणजे असं कोणाला भेटायला तर नक्की ब्लॉग बनवीन तिची इकडचं पण. बघा दोन्ही पण साईडची किती मस्त असा पूल आहे आणि पुलाच्या साईडना पाणी ते एकदम भारी. आणि जेवढे लोक म्हणजे असे रोडने जाते तर फोटो ते काढायला उभा राहते सगळेजण. शंभूचे पप्पा पण म्हटले ते की चला आपले फोटो काढायचे. म्हटलं काय फोटो काढता, आता आपण रोजच व्हिडिओ बनवतो त्याच्यामुळे म्हटलं चला आता जाऊ आपण आधी त्यांच्या घरी. आणि आता जवळ चालू बघा काजळखेड्यामध्ये चाललेलं आहे आता गावामध्ये. तर आता आलोय घरी आधी त्यांच्या. आणि माझी चुलती आहे माझी मम्मी त्या सगळ्याजणी आम्ही घरात बसलेलो होतो. तर बाकीचे पाहुणे आहेच पण मग ते बाहेर आहे. आणि अगंच आम्हाला यायला टाईम झाला 12:30 वाजले, त्याच्यामुळे भरपूर पाहुणे जेवण करून गेलेले. तर ताई मम्मी आई आणि मग आम्ही तिघी चौघी जणी बसलेले बघा इथं. तर बघा आधीच त्यांच्या घरामध्ये. तर हे आधीचं घर आहे आणि लग्नाचं कपाट फर्निचर म्हणजे सॉकेश LED ते आणि मशीन पण आहे. तर तुम्ही माझ्या मम्मी त्यांची मशीन बघितलंच होतं. तर मम्मी त्यांची पण मशीन होती त्याच्यामुळे ती पण ब्लाऊज ती शिवते आणि मी पण. तर बघा बाकीच्यांची चाललेली तयारी, कोणाची घरी निघायची तर कोणाची जेवणाला बसायची. या आधीच्या ननंदबाई आहे. तर इथं अण्णा ते बसलेले बघा माझे पप्पा ते. तर मी माझ्या पप्पाला अण्णाच म्हणते त्याच्यामुळं कसं तोंडामध्ये पप्पा येत नाही तर अण्णाच म्हणतो बघा. आणि तिकडच्या साईडला आधीचे सासरे आपल्या वाडीचं दादा शिंदेवाडी दाजी ते सगळे उभं आहे. आणि आपली श्रीजा बघा किती मस्त खेळतीये, कारण की जेव्हा झाली तेव्हा लईच बारीक होती, आता तिला कळायला लागलं बोलणं ते. आणि मी तीच गप्पा मारत किती मस्त अशी डोळे बघून आपल्याला बघतीये. श्रीले भारी बघत बरं का, मस्त गप्पा मारायची लाडू. आणि नवीन चेहरा दिसला की लगे रडायला लागती. तिच्या मम्मीचा आणि ती चाललेलं आहे बघा गप्पा मारायचं. कसं आधीची तब्येत आता थोडीशी खराब झाली, कसं लहान लेकरू आहे आणि त्याच्यामुळे खराब झाली बघा. ही माझी मोठ्या बहिणीची मुलगी परी. तर तुम्ही बाकीच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असं परीला. बघा ना आपली आधीची तब्येत किती म्हणजे श्रीजा झाल्यापासून खराब झाली आणि कलर पण बदलला. तर आता इकडे आम्ही सगळेजण बसलेलो आहे जेवायला. तर मम्मीला त्यांना म्हणजे वर्षश्राद्धाचा स्वयंपाक खात नाही त्या, त्याच्यामुळे मग त्यांना पिठलं पोळी बनवली आधी ना इतकी गडबडीमध्ये. आणि आम्ही बाकीचं तर आम्हाला होतं जेवायला. तर आधीच्या जाऊबाई आहे सासू आहे. तर या आधीच्या सासूही बघा आणि इकडे सासून त्याच सगळ्या. कसं आत्याबाई म्हणजे गप्पा त्या मारायला एकदम भारी आहे. आणि आधीच त्यांची वर्षश्राद्धाला म्हणजे स्वयंपाक बटाट्याची भाजी पुरी जिलाबी आणि पुलाव भात बनवलेला होता. स्वयंपाक पण एकदम भारी झाला होता. आणि बघा आम्ही बसलेलो इथं जेवायला. आता पाऊस उघडला तर या आधीच त्यांचं घरी पाठीमागचं आणि पाऊस उघडला. आता आम्ही निघालो बरं का घरी. तर स्त्री आपल्याला बाय बाय करीत होती. तर बघा तिची केस पण किती वडायली. आणि तिकडून वेदिकाची मम्मी आजी आहे इकडे मम्मी त्या निघाल्या बघा आता. तर आधीचे मिस्टर म्हणजे आपले लहानी दाजी. तर मम्मी त्यांना नेऊन घालणार पुढं, कारण मम्मी ते म्हणजे आज बसनं चाललेलं आहे त्याच्यामुळं मग दाजी आणि त्यांचे चुलत भाऊ त्यांना नेऊन घालणार आहे. चला आता आम्ही निघालेलो आहे सगळे. तरी आधीचं घर आहे आणि घरापुढं मंडप पण ते टाकेलं होतं. प्रवचन ते होतं सगळा कार्यक्रम होता पण आम्हाला जायच्या. तर बघा आता आलेलं आहे मम्मी त्यांच्या घरी. तर तिकडून आधीच त्यांच्या घरून आलो होतो आणि आता घरी जायच्या टायमाला तिकडे आलेले आहेत मम्मी त्यांची इथं. पण मम्मी ते अजून आलेलं नाहीये. ताईन ते आल्या होत्या आणि ताईंसोबत आम्ही पण आलो. आता आम्ही निघालो बघा. शंभू तर तिकडे गेला लगेच गाडीवर बसायला. शंभू जायचं काय? चला निघतो आम्ही पण आता. होईन ते तिकडेच थांबलं काय का परी चालायचं तुला मालगावला? हा परेल म्हणलं चला आमच्यासोबत तर नाही म्हणती काय. हा बळ आला आता चपला कुठं सोड तिकडे चांगलं झालं पूस परी मी चप्पल. आता काय मम्मी त्याला टाइमच लागणार आता तिकडे गेलं नाही ना ते म्हणत होती ना काकी संचित गेला भैया पण इकडे गेला. बकरी पाहिलं किती ओढ राहिली. आवाज ओढ किती बकरी पाहिली का आपली आवाज ओढ किती कशी ओढती. येऊ मग. तर आता आलो घरी बघा आत्ताच आलो. शंभू होय ती पिशवी तिकडून द्या बघा. शिव आणि अनु चाललेलं आहे मम्मी झोका द्यायचा. शिवला घरीच ठेवलेलं होतं आज. शिव हाय शिव काय आणलंय
आता रडायला आला ना. बिस्किट खाते काय? रडा चालला. कुरकुरे घेतले ते. बापरे, दादा कटिंग केली काय वन साइड? अरे हो हो हो, वन साइड कटिंग केली. कटिंग केली का? तू नेला नाही ना? पहिले बरोबर काही घेणं तरी आहे का? मग ते रोज माझे पैसे राहतच नाही ना. त्याला माहिती हो मम्मी वावरत गेली असं, त्याच्यामुळे तो तिथं बसला. दिदीन त्या मम्मी. शिव बाय बाय. पाहिलं शिव. शंभू आय शंभू पाय, तू घर राहिला असतं कटिंग केली असते तुम्ही पण वन साइड. हा शिव दादा त्यांची बघित बारी कटिंग केली. वन साइड कटिंग केली ना. ते बाय बाय. तुम्ही बिस्किट आणले शिवला नानूला? तुम्हाला बिस्किट आणले ना? हा बापून ते दीदी शाळेतून आली ना? घरात आहे का?